माझं नाव आकाश राजू धोत्रे। माझ्या लहान भावाचे सनी धोत्रेचे नांदूर नाक्यावर किरकोळ वाद झाले होते निमचींसोबत, दोघा जणांसोबत। तर ते आल्यानंतर सनीला पोलिस घेऊन गेले। तर त्याच्यात एक 10 ते 15 मिनिटांनंतर उद्धव बाबा निमशे आमच्या घराजवळ मंदिराजवळ येऊन, तर तुम्ही आमच्या निमशेंचं नाव कसं काय घेतलं, आम्ही सगळे धोत्रे संपून टाकू असं तसं करून आम्हाला दमदाट्या द्यायला लागले। त्याच्यात नंतर लगेच त्याच्या मागे 5 ते 6 जण पहिले मुलं आले, कोयते चाकू ते घेऊन उद्धव बाबा म्हणे धोत्रे जेवढे ते संपून टाका। तर माझा लहान भाऊ राहुल व अजय माझ्या आत्याचा मुलगा हे त्यांच्या मागे सगळे धावून गेले आणि तिथे त्यांच्या अंगावर कोयत्यांनी चाकूनी दांड्यांनी वार केले। आणि त्याच्यात आम्ही त्यांना, माझा आत्याचा मुलगा तिथं पडलेला होता घराच्या बाजूला, बेशुद्ध पडलेला होता, त्याला आम्ही उचलून हॉस्पिटलला नेलं। माझा भाऊ तो लहान, त्यांनी पोलिसांनीच त्याला हॉस्पिटलला आणलं। तो असंच बेशुद्ध हालतमध्ये पोलिसांच्याच गाडीत पडलेला होता। त्याला मी स्वतः पाहिल्यानंतर मी स्वतः त्या गाडीत बसून त्याला अपोलो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। ते झाल्यानंतर बी उद्धव निमशे 200 ते 300 पोरं घेऊन आमच्या घराच्या इथं अजून दमदाटे, आमचं नाव कोणी कंप्लेंट केली तर आम्ही सगळे मारून टाकू असं तसं आमच्या घरी परत येऊन धमक्या देऊन गेलेले। बीजेपीचा हा सगळा प्रकार पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलेले। आता मी फिर्याद दिलेली आहे, पण एवढंच आहे का ते आता आम्हाला आता पण त्यांचे सगळे जे पोरे आमच्या घराजवळ फिरते कंटिन्यू फिरते, आम्हाला परत काही आम्ही फिर्याद दिलेली आहे, ते आता आम्हाला केस माघारी घेण्यासाठी आम्हाला त्रास देतीलच। आणि तो आमच्या इथे नगरसेवक आहे। पोलीस प्रशासनाकडे तुमची आता काय मागणी असणार? पोलीस प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी, अजून त्यांनी एकाला सुद्धा अटक केली नाही। जो उद्धव निमशे याला पहिले अटक करावी, नंतर जे साथीदार त्यांनी ज्यांना उद्देश दिला यांना संपून टाका, अजून कोणीच यांनी जमा केलेलं नाही पोलीस चौकीत।